महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही भाविकांच्या उत्साहाला भरती आली होती। ठिकठिकाणची शिवमंदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती। अनेक गावांमध्ये प्राचीन शिवमंदिरं आहेत, तर काही ठिकाणी जागृत देवस्थान आहेत। महाशिवरात्रीनिमित्त सर्वच ठिकाणी विविध धार्मिक उपक्रमांसह पूजा अर्चा पार पडली। कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठात महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटे मंदिरात काकड आरती करण्यात आली, तसंच शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला। महाशिवरात्रीनिमित्त मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांचं प्रवचन संपन्न झालं। श्री सिद्धगिरी मठाला शेकडो वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे। मठावर श्री काळसिद्धेश्वरांचं सुमारे 1000 वर्षाहून पुरातन शिवमंदिर असून मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे। मंदिर आणि गाभारा फुलांनी सजवून शिवलिंगाची विशेष पूजाही मांडण्यात आली होती। सकाळी पालखी दिंडी सोहळा संपन्न झाला। मंदिरं आणि तीर्थक्षेत्र मनाला शांती आणि समाधान देणारी ठिकाणं असल्याचं मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितलं। प्रत्येक सणामागे सामाजिक, पौराणिक, चारित्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचंही काळसिद्धेश्वर महाराज म्हणाले। करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या महादेव मंदिराला 150 वर्षापूर्वीची परंपरा आहे। जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात महादेव तरुण मंडळाच्या वतीनं पहाटे 3 वाजता नदीतून कावडीनं पाणी आणून अभिषेक घालण्यात आला। महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची आकर्षक पूजा बांधण्यात आली। ही पूजा बाळासाहेब अतिग्रे, करण जांभळे, विनायक गुरव, उत्तम लोहार, सतीश कोरे यांनी बांधली। सकाळपासून दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती। महाशिवरात्रीनिमित्त अजय भवड, श्रीकांत भवड, राजू येळवडे, संदीप कराळे, दत्ता भवड, रवींद्र भवड, विजय तोडकर यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक उपक्रम आणि प्रसाद वाटप करण्यात आलं। करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक पूजा बांधली होती। सकाळी अभिषेक, पूजा आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। ज्योतिबा डोंगरावरील यमाई मंदिरात यमाई देवी शिवलिंगाची पूजा करताना आणि बेल अर्पण करताना अशी आकर्षक पूजा पुजारी जितेंद्र उपारे यांनी साकारली होती। राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी आणि घोटवडे इथल्या शिवमंदिरात शिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हर हर महादेवच्या गजरात भजन, कीर्तन, पारायण, प्रवचन असे कार्यक्रम संपन्न झालेत। तालुक्यातील शिवमंदिरात श्री दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। चक्रेश्वरवाडी इथल्या पांडवकालीन शिवमंदिरात आज पहाटेपासूनच भाविक दाखल झाले। प्रचंड गर्दीत पारंपरिक पालखी सोहळा उंच डोंगरावर नेण्यात आला। पालखी सोहळ्याचं गावातील सरपंच प्रियांका नरके यांच्यासह महिला आणि भाविकांनी औक्षण केलं। यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती। तर घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात गेले 5 दिवस पारायण, भजन, कीर्तन आणि बेल अर्पण असे धार्मिक विधी संपन्न झाले। घोटवडे इथल्या स्वयंभू मंदिरात असलेल्या 5.25 फूट उंचीच्या मूर्ती दर्शनासाठी मुंबई, पुणे, सांगली, कर्नाटकसह भोगावती परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती। महाशिवरात्रीनिमित्त कळे इथल्या ब्रह्माकुमारी शाखेच्या वतीनं अमरनाथ गुफा करून बर्फाचा शिवलिंग बनवण्यात आला असून हे शिवलिंग दर्शनासाठी खुलं झालंय। सुनंदा बहनजी आणि कळेचे सरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते शिवलिंग देखाव्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी कळे, सांगरूळ, कुडित्रे, कोपार्डे, पाटेकरवाडी, कळंबा परिसरातील नागरिक उपस्थित होते। चंदगड तालुक्यातील पांडवकालीन मंदिर असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ देवरवाडी इथला महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पहाटे 4 वाजल्यापासून अभिषेक आणि दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या। भजन, कीर्तन करून जागरण सोहळा संपन्न झाला। महाशिवरात्रीनिमित्त कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द आणि बस्तवडे महादेव मंदिर इथं अभिषेक, शिवभक्तांना बेलाचं रोप, रुद्राक्ष माळ, वसंतचा खडा, शिवलीलामृत ग्रंथ यांचं मोफत वाटप करण्यात आलं। शिवसेना कागल तालुका प्रमुख अशोकराव पाटील यांच्या हस्ते आणि लखन माळी, संदेशवाडी, सौरभ पाटील, विशाल पाटील, वसंत सावंत यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला। करवीर तालुक्यातील गावागावात महाशिवरात्री उत्सव अत्यंत उत्साहानं साजरा करण्यात आला। कसबा बीड इथल्या सातेरी महादेव मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती, महाभिषेक सोहळा झाला। आज दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सांगरूळ इथल्या मंदिरातही पहाटे अभिषेक होऊन नंतर शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन झाले।
गावातील महादेव मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। या ठिकाणी भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली। शाहूवाडी तालुक्यातील श्री धोपेश्वर मंदिर, मलकापूर शाहूवाडी या गावातील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। भाविकांनी शिवदर्शनासाठी गर्दी केली होती। धोपेश्वर, मलकापूर, शाहूवाडी इथल्या शिवमंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला। सकाळी पूजा आरती झाल्यानंतर मंदिरं खुली करण्यात आली। मंदिरात दिवसभर शिवलीलामृत ग्रंथ वाचन झालं। मंदिरात दिवसभर भजनाचे कार्यक्रम सुरू होते। मलकापुरातील भीमाशंकर मंदिरासमोर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या बहेनजी यांनी महाशिवरात्री दिनाची महती दिली। करवीर तालुक्यातील वडणगे इथलं शिवमंदिर प्रसिद्ध आहे। विशेष म्हणजे इथं शंकर आणि पार्वती यांची स्वतंत्र मंदिरं असून ही मंदिरं म्हणजे वडणगे गावाची ओळख आहे। महाशिवरात्री निमित्त वडणगे गावात मोठी यात्रा भरते। कोरोनामुळे गेली 2 वर्ष यात्रा झाली नव्हती। यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली। आज पहाटेपासून वडणगेतील शंकर पार्वती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। शंकराच्या पिंडीवर जल आणि दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली, तर पार्वती मंदिरातही प्रसन्न पूजा बांधली होती। यात्रेनिमित्त वडणगेमध्ये मिठाई, खेळणी यांचे स्टॉल उभारले होते। या यात्रेत मोठी आर्थिक उलाढालही झाली।